नमस्कार सर्वांना, जय शिवराय. तर सुनैना ब्लॉग्समध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे. आणि आता सकाळचे वाजलेत 7 आणि बघा ना, सकाळी 7 वाजलेत आणि आपल्या घरी आपल्या समोर किती पोपटं आली आहेत. थांबा तुम्हाला दाखवते. सकाळी सकाळी बघा किती पोपटं आलेत. आज अजून पण आहेत. बघा बघा पोपट किती पोपटं आलेत सकाळी सकाळी. बाप रे बाप. अजून पण होते, उडून गेलेत. मला नंतर आठवलं व्हिडिओ करायची करून. किती सुंदर पोपट रोज येतात आणि आपल्या पण खिडकीत बसलेल्या असतात. आज मी खिडकी उघडली आहे त्यामुळे आज आपल्या खिडकीत पोपट नाही येत, नाही तर रोज आपल्या खिडकीत पण पोपट असतात. हे बघा किती सुंदर पोपट आहे. बघितलं ना किती पोपटं सकाळी सकाळी. बाप रे बाप. आणि हे रोज आहे, हा आजच्या एक दिवसाचा नाही आहे. रोज एवढी पोपटं आपल्या ना खिडकीच्या बाहेर बसलेली असतात आणि इतक्या जोरजोरात असे ना मस्त असे छान छान आवाज काढत असतात. आणि आपण जर शिट्टी वगैरे वाजवली तर आपल्याशी बोलण्याचा प्रयत्न करत असतात. पण आता मी खिडकी पण का उघडली, कारण की काय सांगता येत नाही, ते उडून पण जातात. शेवटी ते काय पाळीव नाही आहेत. त्यामुळे आता म्हटलं की तुम्हाला दाखवावेत नाही का सकाळी सकाळी कसा व्ह्यू असतो आमच्याकडे, म्हणून मग हा व्लॉग मी आता चालू केला आहे. तर आता बघा, आता तुम्ही बघत असाल माझी देवपूजा पण झालेली आहे आणि सगळं काही आवरून झालेलं आहे माझं. आणि आता मी इथे भात लावलेला आहे, हा भात पण झालेला आहे आणि इथे चपातीचं काम चालू आहे. तर तुम्हाला दाखवते थांबा. बघा मी चपात्या करत होते पण त्या पोपटांचा एवढा आवाज येत होता ना, माझ्याने राहिलंच गेलं. म्हणून तर मग मी हा व्लॉग चालू केला. म्हटलं तुम्हालाही दाखवूया सकाळी सकाळी किती छान व्ह्यू असतं. त्या पोपटांमुळे पण मन इतकं फ्रेश होऊन जातं ना की असं सगळ्या कामाला उत्साह येतं त्यांना बघितल्या. मग चला आता मी माझा स्वयंपाक करून घेते. चपात्या आहेत थोडेसे, ते करून घेते. परत मग आता दादाचा नाश्ता आहे, सगळ्यांचा नाश्ता आहे. परत दुपारचं जेवण स्वयंपाक करायचं आहे. त्यामुळे मग आता ते सगळं आवरून घेते. माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका आणि फेसबुक पेजला फॉलो करायला पण विसरू नका. तर चला भेटू पुढच्या ब्लॉगमध्ये. हा ब्लॉग पूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद.